बघा असं वाटतंय की फडणवीस हा अहमद शहा अब्दालीचा वारस आहे. कारण काय माहिती आहे का, 1761ला जेव्हा पानिपतचं युद्ध झालं होतं, या पानिपतच्या युद्धामध्ये असं म्हणतात की मराठा हरला होता किंवा मराठ्यांचा पराभव झाला, पण मुळात तो मराठ्यांचा पराभव नव्हता, तो पेशवाईचा पराभव होता. पण अहमद शहा अब्दालीनं काय केलं होतं, तर मराठ्यांची रसद बंद केली होती. त्यांना ना खायला दिलं ना पाणी दिलं होतं. त्यांनी रसद बंद केल्यामुळं मराठ्यांचा पराभव झाला होता. मराठ्यांना अक्षरशः माती खाऊ लागली होती. आज मुंबईत तीच परिस्थिती आहे. मराठ्यांवर माती खाण्याची वेळ या फडणवीसने आणलेली आहे. कारण मराठ्यांची रसद पूर्णपणे बंद केलेली आहे. कारण मराठा समाजाला इथं कोणत्याही प्रकारचे दुकानं उघडे नाहीत, पाण्याची बॉटल भेटत नाही, खायला भेटत नाही, आंघोळीला नाही, लघवीला नाही, संडासला नाही. पण एक गोष्ट म्हणजे अब्दालीच्या वारसाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा मराठा आहे. मराठा जरी आम्ही शाडू माती खाल्ली असेल 1761ला, तरी सुद्धा अटके पार झेंडे लावणारे पुन्हा मराठेच आहेत. त्याच्यामुळे फडणवीसांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही किती बंद करा, इथलं खाणं बंद करा, पिणं बंद करा, हागणं मुतणं बंद करा, मराठा तुमच्या छाताड्यावर हागणार, छाताडावर हागणार तुमच्या, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि ही परिस्थिती मुंबईमध्ये दिसणार. माझं तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एक आव्हान आहे की जितक्या ताकदीनं येता येईल तितक्या ताकदीनं या. आणि महाराष्ट्रातल्या या मुंबईतल्या मराठ्यांना सुद्धा आव्हान आहे की मराठ्यांनो, तुम्ही दुर्लक्ष करू नका, पुन्हा एकदा पानिपत होऊ देऊ नका. तुम्हाला जी शक्य आहे ती मदत आंदोलकांना करा. कारण आपल्याला अब्दालीच्या वारसांना हरवायचं आहे. हे अब्दालीचे वारस आज सुद्धा त्याच मानसिकतेतून मराठ्याकडे पाहतात जे अब्दालीनं आपल्याकडे पाहिलं होतं. म्हणजे मुळात जे हिंदुत्वाचं नाव घेतात तेच खरे अब्दालीचे वारस आहेत, हे मी इथून स्पष्टपणे सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधले जेवढे काही मराठा बांधव आहेत त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील म्हणत नाहीत तोपर्यंत तुम्ही मुंबई सोडायची नाही. जे होईल ते होईल. आपण मुंबईतच थांबणार आणि इथून फक्त आरक्षण आणि आरक्षणच घेऊन जाणार, ते पण ओबीसीतलं 50% आतलं आरक्षण घेऊन जाणार. एक मराठा, एक मराठा. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.